नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या इंग्लिश लाईव्ह बॅचमध्ये. आताच्या या सेशनमध्ये आपण सरळ सेवा लाईव्ह सेशन घेत आहोत. या सरळ सेवा लाईव्ह सेशनमध्ये आपण विविध सरळ सेवा परीक्षांमध्ये आत्तापर्यंत जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्या प्रश्नांचं ॲनालिसिस आणि प्रॅक्टिस करत आहोत. आपण काल एक पेपर घेतला होता 3 जुलै 2019 रोजीचा, ज्यामध्ये इंग्रजीचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी 17 प्रश्न आपण काल घेतले होते आणि राहिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण आज करणार आहोत. म्हणजे पेपर जो आहे तो 3 जुलै 2019चा सेकंड शिफ्टचाच आहे, परंतु काल आपण 17 प्रश्न घेतल्यामुळे शिल्लक राहिलेले प्रश्न आपल्याला काल घेता आले नव्हते. म्हणून जे काही शिल्लक राहिलेले प्रश्न आहेत त्या शिल्लक राहिलेल्या प्रश्नांची प्रॅक्टिस आणि ॲनालिसिस आत्ता आपण या ठिकाणी घेत आहोत. सुरुवात करूया प्रश्नांना. प्रश्न आहे, चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स अँड द फर्स्ट सेंटेन्स इज द स्टुडंट्स ट्राईड देअर लेवल बेस्ट. म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या लेवलवर बेस्ट ट्राय केलं, विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीने योग्य त्या पद्धतीने ट्राय केलं, प्रयत्न केला. ब्लँक फेल्ड, परंतु ते काय झालेत, फेल्ड झालेत. मग बघा, द स्टुडंट्स ट्राईड देअर लेवल बेस्ट, विद्यार्थ्यांनी त्यांच्या लेवलनुसार बेस्ट ट्राय करण्याचा प्रयत्न केला आणि फेल्ड. ब्लँक करून फेल्ड झालेला आहे, म्हणजे त्यांनी जरी प्रयत्न केलेला असला तरी ते फेल झालेले आहे. सो द स्टुडंट्स ट्राईड देअर लेवल बेस्ट बट फेल्ड. या ठिकाणी आपण बट हे कंजंक्शन करेक्टली यूज करू शकतो, म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट होऊ शकतो. अँड फेल्ड असं आपण म्हणू शकत नाही, कारण पहिलं जे सेंटेन्स आहे हे पहिलं सेंटेन्स तुम्हाला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देत आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीने ट्राय केलेला आहे. आणि हे जे दुसरं फेल्ड हा जो शब्द आहे हा त्याच्या अपोजिट आहे, हा नेगेटिव्ह इम्पॅक्ट देत आहे. दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर आपण अँडने जोडतो, परंतु एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह असेल तर आपण बटने जोडतो. म्हणून या ठिकाणी बट करेक्ट असेल, अँड आणि सो आणि येटचा वापर होणार नाही. सो या ठिकाणी जे करेक्ट कंजंक्शन असेल ते करेक्ट कंजंक्शन असेल बट, आणि सर्व विद्यार्थ्यांनी याचं उत्तर बट हेच दिले असेल, कारण हा प्रश्न अत्यंत सोपा आणि इझी आहे. त्यापैकी करण सरांनी जे उत्तर दिलेलं आहे बट अगदी बरोबर आहे. मग आता घेऊया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न होता बघा, चूज द ऑप्शन विच अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. आता बघा, या ठिकाणी एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्ससाठी योग्य तो क्वेश्चन टॅग आपल्याला बघायचा आहे. आता इथे बघा, द पाटील्स लिहिलेलं आहे. बघा, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे सरनेम असतात, जे सरनेम्स असतात, या सरनेम्सला आपण एस लावतो आणि त्याच्या आधी आर्टिकल द लावतो, तेव्हा हे होतं त्या परिवारातील पूर्ण सदस्य. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर सर्वात प्रचलित जे सरनेम आहे ते काय आहे, गांधी. आता गांधीला जर आपण एस जोडलं तर हे झालं गांधीज, आणि गांधीच्या आधी जर आपण मग आता हे गांधीचं एस केल्यामुळे आपल्याला याच्या आधी आर्टिकल द जोडावं लागणार. सो हे झालं द गांधीज, म्हणजे काय, गांधी परिवार आणि गांधी परिवारातील सर्व सदस्य. तसं हे आहे पाटील आडनाव आणि याला लावलेलं आहे एस, आणि एस जोडल्यामुळे याच्या आधी दिलेलं आहे आर्टिकल द, म्हणजे द पाटील्स म्हणजे काय, पाटील परिवार, म्हणजे पाटील परिवारातील वेगवेगळे सदस्य. मग एक सदस्य असेल का, नाही, एकापेक्षा जास्त सदस्य असतील. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एकापेक्षा जास्त सदस्य असल्यामुळे शेवटी क्वेश्चन टॅगमध्ये जो सब्जेक्ट यूज करावा लागेल तो दे हा सब्जेक्ट यूज करावा लागेल. त्यामुळे आपल्याला असं ऑप्शन शोधायचं आहे की ज्यामध्ये दे आणि क्वेश्चन मार्क दिलेला असेल. आपण पाहू शकतो सर्वच ऑप्शनमध्ये आपल्याला दे हा सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला आहे. बघा, इथे दे आहे, सर्व ठिकाणी दे आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग आता बघा, इथे लिहिलेलं आहे हॅड. जनरली बऱ्याच वेळेस आपण असं करतो की हॅडचं हॅडंट करून क्वेश्चन टॅग करण्याचा प्रयत्न करतो, परंतु हॅड नंतर जर नाऊन असेल, हॅड नंतर जर नाऊन असेल तर तो V2 म्हणून प्रयोगात येत असतो. या हॅड नंतर जर V3 असता, या हॅड नंतर जर इथे व्हर्बचा तिसरा फॉर्म असता तर क्वेश्चन टॅगमध्ये आपण हॅडंट असं केलं असतं. परंतु इथे हॅड नंतर नाऊन आहे, अ BMW. इथे हॅड नंतर काय आहे, एक नाऊन आहे, आणि नाऊन असल्यामुळे हा हॅड जो आहे या ठिकाणी V2चं फंक्शन करणार आहे, V2चं काम करणार आहे, V2चं कार्य करत आहे. आणि जर या ठिकाणी वर्ब हा V2 म्हणून कार्य करत आहे तर आपल्याला डिडंट हे घ्यावं लागेल. सो आपण पाहू शकतो पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला डिडंट दिसतंय, दुसऱ्या ऑप्शनमध्ये हॅडंट जे आहे हे चुकीचं आहे.
बरेच विद्यार्थी या ठिकाणी ऑप्शन बी देण्याचा प्रयत्न करतील, परंतु हे उत्तर होणार नाही. कारण हॅड नंतर जर V3 असता तर हॅडचं हॅडंट होईल, परंतु हॅड नंतर जर नाऊन असेल, हॅड नंतर जर नाऊन असेल तर तो V2 म्हणून प्रयोगात येतो आणि V2 साठी आपण डिडंट ह्या क्वेश्चन टॅगमध्ये घेत असतो. म्हणून पहिलं ऑप्शन बरोबर असेल, हॅडंट या ठिकाणी चुकीचं असेल. फक्त डिड घेता येणार नाही, कारण हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, म्हणून क्वेश्चन टॅग नेगेटिव्ह घ्यावा लागेल की जो डिडंट असेल. म्हणून फक्त डिड येणार नाही आणि फक्त हॅडही येणार नाही. एक ऑप्शन या ठिकाणी शिल्लक राहील, डिडंट डे, आणि हेच आपलं करेक्ट क्वेश्चन टॅग होणार आहे. क्लिअर? सो सूक्ष्म पाटील मॅडम यांचं उत्तर 1 जे आहे हे अगदी बरोबर आहे. त्याचप्रमाणे करण सरांचं पुन्हा एकदा उत्तर 1 जे आहे बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे ॲज अ रिझल्ट ऑफ ब्लँक ऑफ फ्रीडम फायटर्स. फ्रीडम फायटर्सच्या कशाच्या तरी रिझल्टमुळे, कशाच्या तरी परिणामामुळे द रिपब्लिक ऑफ इंडिया वॉज बॉर्न. आता सर्वांना माहिती आहे की जे स्वातंत्र्य सेनानी होते, स्वातंत्र्य सैनिक होते, यांनी खूप मोठा लढा देऊन आपल्या भारताला रिपब्लिक करण्याचं काम केलेलं आहे, भारताला स्वातंत्र्य देण्याचं काम केलेलं आहे. मग या लोकांचं, या फ्रीडम फायटर्सचं नेमकं असं काय होतं की ज्यामुळे रिपब्लिक ऑफ इंडिया बॉर्न झालं? तर या सर्व स्वातंत्र्य सेनानींचं एक डिटर्मिनेशन होतं, एक दृढ निश्चयता होती त्यांच्यामध्ये की आपल्याला रिपब्लिक ऑफ इंडिया करायचं आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट शब्द जो असेल तो असेल डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन म्हणजे काय? दृढ निश्चय. त्यांच्या मनामध्ये एक दृढ निश्चय होता की आपल्याला रिपब्लिक ऑफ इंडिया करायचं आहे, आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. सो या ठिकाणी बघा ॲज अ रिझल्ट ऑफ द. आता तुम्हाला कळलं असेल की इथे जर आर्टिकल द आहे तर आर्टिकल द नंतर आपण काय यूज करत असतो? आर्टिकल द नंतर आपण नाऊन यूज करत असतो. सो या ठिकाणी बघा डिटर्मिनर्स काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. डिटरमाइंड काय आहे? वर्ब आहे. डिटर्मिनेशन काय आहे? नाऊन आहे. आणि डिटरन्स सुद्धा नाऊन आहे, परंतु या ठिकाणी त्याचा योग्य तो अर्थ घेता येत नाही, म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होणार. फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, डिटर्मिनेशन. सो ॲज अ रिझल्ट ऑफ द डिटर्मिनेशन ऑफ द फ्रीडम फायटर्स, फ्रीडम फायटर्सच्या दृढ निश्चयाच्या परिणामामुळे द रिपब्लिक ऑफ इंडिया वॉज बॉर्न. द रिपब्लिक ऑफ इंडियाला जन्म मिळाला. ओके, सो सर्वांचं उत्तर ऑप्शन सी जे यायला पाहिजे ते बरोबर असेल. पुढचा प्रश्न बघा. Choose the option with appropriate suffix to complete the given sentence. Sentence is festivals are a great time for. म्हणजे सण किंवा उत्सव जे आहेत हा एक चांगली वेळ असते किंवा एक चांगली वेळ असते फॉर फेस्टिव्ह. आता इथे फेस्टिव्हच्या पुढे आपल्याला एक पोस्टफिक्स जोडायचा आहे. तर फेस्टिव्हचा फेस्टिव्हिटी होऊ शकतो, फेस्टिव्हचा फेस्टिवल्स होऊ शकतो, परंतु ऑलरेडी इथे फेस्टिवल्स असल्यामुळे पुन्हा एकदा फेस्टिवल्स घेण्याची गरज नाही. त्यानंतर फेस्टिविंग असं काहीही होत नाही आणि फेस्टिवल ऑलरेडी इथे फेस्टिवल्स असल्यामुळे पुढे पुन्हा एकदा फेस्टिवल घेण्याची गरज नाही, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल झाले. मग बघा बी, सी आणि डी जर कॅन्सल झाले तर एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए, आणि हेच आपलं करेक्ट उत्तर होणार. सो या ठिकाणी होणार फेस्टिव्हिटी आणि या ठिकाणी होणार फेस्टिंग. या ठिकाणी होणार फेस्टिव्हिटी ITY आणि या ठिकाणी होणार फेस्टिंग. जर तुम्ही सेकंड चेक केलं तर बघा फेस्टिंग होऊ शकतं, परंतु फेस्टिटी होऊ शकत नाही, म्हणून हे कॅन्सल. फेस्टून्स होऊ शकत नाही, म्हणून हे कॅन्सल. फेस्टिंग होऊ शकतं परंतु फेस्टिंग्स होऊ शकत नाही, म्हणून पुन्हा एकदा BCD कॅन्सल झाले. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए, आणि तेच आपलं करेक्ट उत्तर आहे. बरोबर आहे. करण सरांचं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स वी ब्लँक टू हॅव लिसन टू हर ॲडवाइस. आता बघा या ठिकाणी हा आहे एक सब्जेक्ट. आता या सब्जेक्ट नंतर आपल्याला घ्यायचं आहे एक ऑक्झिलरी वर्ब. आपल्याला घ्यायचं आहे एक ऑक्झिलरी वर्ब. विल हा देखील ऑक्झिलरी वर्ब आहे, परंतु विल नंतर टू चा वापर होत नाही. विल नंतर लगेचच आपण बी प्लस ING किंवा V1 किंवा B प्लस V3 लिहितो, म्हणून ऑप्शन ए विल या ठिकाणी घेता येणार नाही. हा पुढचा शब्द बघा, हा जो टू आहे, जर तुम्ही इथे विल लिहिला तर विल नंतर विल टू हॅव असं आपल्याला म्हणता येणार नाही. सो हे चुकीचं होईल, म्हणून या ठिकाणी विल येणार नाही. त्यानंतर बघा ऑट. ऑट हा एक असा ऑक्झिलरी वर्ब आहे की हा टू सोबतच येतो. ऑट हा कधीही एकटा येत नाही. OUGHT ऑट नंतर टू जो आहे त्यानंतर येतो व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. सो ऑट सोबत टू येणार म्हणजे येणारच. विदाऊट टू ऑट येत नाही.
म्हणून आपण म्हणू शकतो की या ठिकाणी ऑट जे आहे ते येऊ शकतं. त्यानंतर बघा शुड नंतर देखील टू वापरण्याची प्रथा नाही, म्हणून ऑप्शन सी कॅन्सल होणार. आणि मस्ट नंतर देखील टू वापरता येत नाही, सो एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन बी ऑट टू. सो वी ऑट टू हॅव लिसन टू हर ॲडवाईस. आपण तिची ॲडवाईस ऐकायला हवी होती. जेव्हा काहीतरी करायला पाहिजे तेव्हा ऑट टू प्लस V1. जेव्हा काहीतरी करायला पाहिजे तेव्हा ऑट टू प्लस V1. आणि जेव्हा काहीतरी करायला पाहिजे होते तेव्हा ऑट टू नंतर हॅव येणार आणि प्लस नंतर आपण घेणार V3. सो ऑट टू हॅव प्लस V3 काहीतरी करायला हवं होतं, काहीतरी करायला पाहिजे होतं. वी ऑट टू हॅव लिसन टू हर ॲडवाईस. आपण तिची ॲडवाईस ऐकायला हवी होती, असा याचा अर्थ होणार. सो ऑट ऑप्शन बी जे आहे करेक्ट होईल. सुषमा पाटील मॅडम यांचं ऑप्शन बी बरोबर आहे. करण सरांचं पुन्हा एकदा उत्तर बरोबर आहे. करण सर आणि सुषमा मॅडम यांची सर्वच उत्तरे या ठिकाणी बरोबर येत आहेत. पुढचा प्रश्न बघा. चॅप्टर 5 इज ब्लँक चॅप्टर 6 अँड बोथ मस्ट बी स्टडीड फॉर द एक्झामिनेशन. इथे बघा चॅप्टर 5 आणि त्याच्यानंतर ब्लँक आहे चॅप्टर 6 अँड बोथ मस्ट बी स्टडीड. म्हणजे चॅप्टर 6 आणि चॅप्टर 5 या दोघांची स्टडी करण्यात आलीच पाहिजे, कारण एक्झामिनेशनसाठी ते महत्त्वाचे आहेत. मग बघा इथे आहे ॲज इम्पॉर्टंट ॲज. बघा चॅप्टर 6 ही महत्त्वाचं आहे आणि चॅप्टर 5 ही महत्त्वाचं आहे. हे कशावरनं कळतंय बघा, बोथ मस्ट बी स्टडीड. बोथ म्हणजे दोन्हींची स्टडी योग्य त्या पद्धतीने झाली पाहिजेच. सो बघा चॅप्टर 5 इज ॲज इम्पॉर्टंट ॲज चॅप्टर 6 अँड बोथ मस्ट बी स्टडीड फॉर द एक्झामिनेशन. यामध्ये ऑप्शन ए आपल्याला करेक्ट मिळतंय की चॅप्टर 5 ॲज इम्पॉर्टंट ॲज चॅप्टर 6. म्हणजे जितका चॅप्टर 6 महत्त्वाचा आहे तितकंच चॅप्टर 5 देखील महत्त्वाचं असून दोन्ही चॅप्टर्सची स्टडी एक्झामिनेशनसाठी झालीच पाहिजे. म्हणजे इथे एक चांगला आहे किंवा एक इम्पॉर्टंट आहे आणि दुसरा लेस इम्पॉर्टंट आहे असं नाही, दोन्हीही इम्पॉर्टंट आहे. बोथ मस्ट बी स्टडीड, म्हणून ॲज इम्पॉर्टंट ॲज आपल्याला घेता येईल. आपण नॉट सो इम्पॉर्टंट ॲज असं म्हणू शकत नाही. चॅप्टर 5 इज नॉट सो इम्पॉर्टंट ॲज चॅप्टर 6. बघा नॉट सो इम्पॉर्टंट ॲजने देखील आपलं सेंटेन्स बरोबर होऊ शकतं, परंतु पुढे जे सांगितलेलं आहे बोथ मस्ट बी स्टडीड याच्यावरनं कळतं की एक महत्त्वाचा आणि एक कमी महत्त्वाचा असं नाही, दोन्हीही महत्त्वाची आहे. म्हणून या ठिकाणी नॉट हा शब्द जो आहे चुकीचा आहे, ऑप्शन बी कॅन्सल होणार. चॅप्टर 5 इज द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर 6. जर आपण द मोस्ट इम्पॉर्टंट घेतलं तर 5 आणि 6 पैकी एकच इम्पॉर्टंट असेल आणि द मोस्ट इम्पॉर्टंट जरी आपण घेतलं तरी ते प्रॉपरली फिट होणार नाही, म्हणून द मोस्ट इम्पॉर्टंट देखील येणार नाही. मोर इम्पॉर्टंट दॅन असं आपण म्हणू शकतो की चॅप्टर 5 इज मोर इम्पॉर्टंट दॅन चॅप्टर 6, परंतु याचा अर्थ असा होईल की चॅप्टर 5 हे चॅप्टर 6 पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. परंतु पुढे गेल्यानंतर आपल्याला सांगितलं जातं आहे की बोथ मस्ट बी स्टडीड फॉर द एक्झामिनेशन. म्हणजे दोन्हीही महत्त्वाचे असल्यामुळे एक महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकत नाही, म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होणार. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए ॲज इम्पॉर्टंट ॲज. सो चॅप्टर 5 इज ॲज इम्पॉर्टंट ॲज चॅप्टर 6 अँड बोथ मस्ट बी स्टडीड फॉर एक्झामिनेशन. हे सेंटेन्स आपल्यासाठी अगदी योग्य होईल. क्लिअर आहे. सो सुषमा पाटील, संदीप राऊत सर, प्रतीक्षा मॅडम आणि करण सर यांचं उत्तर हे जे आहे अगदी बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. माय फादर वॉज अँग्री ब्लँक मी यस्टरडे. हा प्रश्न मला असं वाटतं आपण प्रत्येक एक्झामिनेशनमध्ये किंवा प्रत्येक जेव्हा प्रॅक्टिस सेशन घेत असतो त्याच्यामध्ये रिपीट होतच असतो. सो बघा माय फादर वॉज अँग्री होते. कोणावर अँग्री होते? मी, माझ्यावर. मी कोण आहे? एक व्यक्ती आहे. जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अँग्री असेल तर अँग्री नंतर काय घेतलं जातं? विथ हे प्रेपोजिशन घेतलं जातं. सो तानाजी सरांचं ऑप्शन डी जे आहे विथ अगदी बरोबर आहे. बाकीची ही सर्व प्रेपोजिशन्स जी आहेत हे प्रेपोजिशन्स कशी आहेत? चुकीची आहे. सो प्रतीक्षा मॅडम यांचं सुद्धा उत्तर डी बरोबर आहे. त्यानंतर प्रतीक्षा मॅडम यांचं उत्तर डी बरोबर आहे आणि सुषमा पाटील मॅडम यांचं उत्तर डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे. शी हॅज बीन लर्निंग ब्लँक 2 days. आता बघा हा हॅज बीन प्लस ING आहे म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये या प्रकारचा टाईम आपल्याला दिला जातो. एकतर पॉईंट ऑफ टाईम असेल किंवा पिरियड ऑफ टाईम असेल.
2 डेज काय आहे, पिरियड ऑफ टाइम आहे आणि पिरियड ऑफ टाइमसाठी आपण कशाचा वापर करतो, फॉर या प्रिपोजिशनचा वापर करतो. म्हणजे 2 डेज असल्यामुळे इथे आपल्याला फॉर वापरावा लागेल. इथे आपण सिन्स वापरू शकत नाही आणि इथे आपण फ्रॉम तर अजिबात वापरू शकत नाही. त्यामुळे फ्रॉम चुकीचं, फॉर बरोबर, सिन्स चुकीचं, टू देखील चुकीचं. सो ऑप्शन बी ज्यांचं उत्तर असेल त्यांचं उत्तर अगदी बरोबर असेल. त्यामध्ये करण सरांचं ऑप्शन बी, सुषमा पाटील मॅडम यांचं ऑप्शन बी, संदीप राऊत सरांचं ऑप्शन बी जे आहे बरोबर आहे. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, इफ आय ब्लँक यू आय वुड पास द एक्झाम. बघा, इफ नंतर सब्जेक्ट आहे. इफ नंतर जर एखादा सब्जेक्ट असेल, आय असेल किंवा यू असेल किंवा ही असेल किंवा शी असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, मग या ठिकाणी आपण कधीही ॲम घेत नाही, कधीही इज घेत नाही, कधीही आर घेत नाही, कधीही वॉज घेत नाही. फक्त आणि फक्त आपण काय घेत असतो, वर घेत असतो. फक्त आणि फक्त आपण काय घेत असतो, वर घेत असतो. सो इफ नंतर आय आहे तर इथे आपण वॉज घेणार नाही, इथे आपण काय घेणार, वर घेणार. कारण हे एक इमॅजिनरी सेंटेन्स होतं. हे एक इमॅजिनरी सेंटेन्स असल्यामुळे त्याला आपण वॉज सोबत वापरत नाही, वर या व्हर्ब सोबतच वापर केला जातो. आणि म्हणून ऑप्शन ए वर जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. बाकीचे सर्व ऑप्शन्स चुकीचे होतील. सो करण सरांचं, संदीप सरांचं, तानाजी सरांचं आणि प्रतीक्षा मॅडम यांचं उत्तर ए जे आहे अगदी बरोबर आहे. यानंतर भ्या पुढचा प्रश्न आहे, रोहित ॲज वेल ॲज मोहित ब्लँक कम हियर. आता बघा, इथे रोहित आहे आणि यानंतर इथे दिलेलं आहे ॲज वेल ॲज. सो आपण जर पाहिलं तर ॲज वेल ॲजमध्ये काय होतं, जो पहिला सब्जेक्ट असतो त्या सब्जेक्ट वननुसार आपल्याला व्हर्ब घ्यावा लागतो. सो रोहित हा सब्जेक्ट वन आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण हॅज घेऊ शकतो, हॅव घेऊ शकत नाही, आर घेऊ शकत नाही, वर घेऊ शकत नाही. सो इथे रोहितसाठी आपल्याला हॅज घ्यावं लागेल आणि हेच आपलं करेक्ट ऑक्झिलरी व्हर्ब असेल. रोहित ॲज वेल ॲज मोहित हॅज कम हियर. क्लिअर आहे सर्वांना? ऑप्शन ए सर्वांचं उत्तर बरोबर आहे. हनुमंत शिंदे सरांचं ऑप्शन 1 बरोबर आहे, करण सरांचंही ऑप्शन 1 बरोबर आहे, तानाजी सरांचं ऑप्शन 1ही अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, द नंबर ऑफ बुक्स ब्लँक पब्लिश्ड यस्टरडे. आता बघा, इथे लिहिलेलं आहे नंबर ऑफ आणि त्यानंतर हे जे बुक्स आहे हे बुक्स आहे प्लुरल नाउन. हे बुक्स कसं आहे, प्लुरल नाउन. जेव्हा द नंबर ऑफ असेल, जेव्हा द नंबर ऑफ असेल त्यानंतर नाउन हे नेहमी प्लुरल येणार. द नंबर ऑफ नंतर नाउन नेहमी प्लुरल येणार, परंतु प्लुरल नाउन नंतर जो व्हर्ब येईल तो नेहमी सिंग्युलर येणार. आणि म्हणून या ठिकाणी बुक्स नंतर वॉज सिंग्युलर बरोबर असेल, वर प्लुरल, आर प्लुरल आणि हॅव प्लुरल हे प्लुरल असल्यामुळे, अनेक वचने असल्यामुळे चुकीचे होतील. द नंबर ऑफने जेव्हा एखाद्या वाक्याची सुरुवात होते तेव्हा त्यानंतर नाउन प्लुरल येणार, परंतु व्हर्ब मात्र सिंग्युलर येणार. हा द नंबर ऑफचा नियम जो आहे सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यामुळे तानाजी सरांचं उत्तर ए आणि हनुमंत सरांचं उत्तर 1 जे आहे अगदी बरोबर आहे. सो ऑप्शन ए या ठिकाणी येणार, बुक्स वॉज पब्लिश. द नंबर ऑफ बुक्स वॉज पब्लिश्ड यस्टरडे. द नंबर ऑफ बुक्स वॉज पब्लिश्ड यस्टरडे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, ओके, तर ही काही शिल्लक राहिलेली प्रश्न होती की जी आज आपण या ठिकाणी या सेशनमध्ये घेतलेली आहे. आता पुढील सेशनमध्ये आपण पुढचा जो पेपर आहे दिनांक 4 जुलै 2019 रोजी जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये 10 वाजेच्या शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण उद्याच्या दिवशी दुपारी 12 वाजेच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. या संपूर्ण प्रश्नांकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. प्रश्न जे आहेत हे नेहमी तुमच्या लक्षात असले पाहिजे, कारण प्रश्नानंतर जो पॉईंट आहे तो पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजतो आणि अशाच प्रकारचे प्रश्न रिपीट होताना जेव्हा दिसतात तेव्हा या प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्हाला देता येतात. क्लिअर? सो आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया उद्याच्या दिवशी दुपारी 12 वाजेच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.